मंत्री भरत गोगावले पोहोचले शेत शिवारामध्ये। रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची केली पाहणी। सरसगट नुकसान भरपाई देण्याची गोगावलेंची कृषी विभागाला सूचना। अवकाळी पावसाने नांदेड जिल्ह्याला झोडपलं। हदगाव तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर। सोयाबीन आणि कापसाचं मोठं नुकसान। परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा। पावसाने वेचणीसाठी आलेल्या कापसाला मोठा फटका। बळीराजाची चिंता वाढली। जालना ते चिखली मार्गावर मध्यधुंद महिलेचा राडा। मध्यधुंद महिला रस्त्यावर झोपल्याने वाहनांच्या लागल्या रांगा। संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। कोल्हापूरच्या उदगाव येथे बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना अटक। 68,400 रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त। जयसिंगपूर पोलिसांची कारवाई। अवकाळी पावसाने नांदेड जिल्ह्याला झोडपलं। हदगाव तालुक्यात अनेक नदी नाल्यांना पूर। सोयाबीन आणि कापसाचं मोठं नुकसान। रत्नागिरी जिल्ह्यातील लोटेमाडीसीतून नदीमध्ये रासायनिक पाणी। सोनपात्रा नदीचं पाणी झालं दूषित। ग्रामस्थांच्या वतीनं तात्काळ कार्यवाहीची मागणी। भंडारा जिल्ह्यात आरोग्य विभागातील आरोग्य सहाय्यकांचा दारू पिऊन धिंगाणा। लेखा विभागातील कर्मचाऱ्यांना केली शिवीगाळ। या प्रकरणी लेखा विभागातील कर्मचाऱ्यांची पोलिसांमध्ये तक्रार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।